ह्या बिंडोकला कळालं पाहिजे, आरक्षणाचा आणि सरकार पाडण्याचा काही संबंध येत नाही. सरकार पाडायचं म्हटलं तुम्हाला निवडणुका घ्याव्या लागतील आणि निवडणुकामध्ये ज्याला मतदान जास्त होईल तो निवडून येईल, ज्याला कमी होईल तो पडल. त्याच्यासाठी निवडणुका घ्याव्या लागतात. असं सरकार उलथून टाकण्याची भाषा म्हणजे याच्या हातात काय. आणि मागच्या वेळेसच शिव भाजपच्या विरोधात होता, यांनी काय करून दाखवलं. याला 288 उभा करायची होती, त्याच्यात बी त्यांनी काही त्याचं करून दाखवलं नाही. आणि विरोधात असताना शरद पवारांच्या सोबत होता, मग शरद पवारांचे किती आमदार निवडून आले. हे फक्त फेका मारतं, वल्गना करतं, याचं काही खरं नाही. मराठा आणि कुणबी जे आहेत एक GR काढा अशी मागणी होती. काढताच येणार नाही. कुणबी खरं तर कुणबी ही जातच नव्हे, तो व्यवसाय. हे असा जिल्हा न्यायालयाने, एका कोल्हापूरच्या जिल्हा न्यायालयाने निकाल दिलेला आहे. त्यामुळे ह्या सगळ्या कुठंतरी दादागिरी आणि दबावापोटी सगळे निर्णय घेतलेले आहेत. हे जे कुणबी प्रमाणपत्र बोगस वाटप झालेत हे सुद्धा एक दिवस न्यायालयाच्या माध्यमातून रद्द केल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही आणि ती एक दिवस रद्द होतील. मराठ्यांना मुंबईला चला, देश बंद पडला म्हणून समजा आणि मुंबईला गेल्यानंतर कुणीही जाळपोळ दगडफेक करू नये असं देखील जरांगे पाटलांनी आवाहन केलं. जरांगीला देश बंद पाडायला इतकं सोपं दिसलं का. एका महाराष्ट्रात निसते मराठी म्हणून पूर्ण देश बंद पडत असतो का. असे खूप मोठे मोठे राज्य येतं, उत्तर प्रदेश, बिहार, मध्य प्रदेश, राजस्थान, झारखंड, अशा अनेक राज्य ज्यामध्ये ओबीसींचं 60% जास्त प्राबल्य आहे. 65, 67% ओबीसींचं आहे. तिथं ओबीसींचे आमदार आहेत, ओबीसींचेच खासदार आहेत. एका महाराष्ट्रात फक्त मराठा समाज 12-15% तर त्याच्या जीवावर इतका ओबीसींना त्रास देणं यांनी सुरू केलं आहे. अतिशय या सगळ्या राजकीय मराठा नेत्यांनी या जरांगींना समोर करून खरं तर यामध्ये शरद पवार असतील, एकनाथ शिंदे असतील आणि आता तर अजितदादांनी सुद्धा त्यामध्ये नाक खुपसण्याचं काम केलं. अजितदादाचा आमदार विजयसिंह पंडित, अजितदादाचा आमदार ज्येष्ठ आमदार प्रकाश सोळंके यांनी त्या जरांगीच्या आंदोलनाला पाठिंबा देऊन रसद देण्याचं काम केलं. ही जनता कधी विसरणार नाही आणि ओबीसीच्या पाठीत खंजीर खुपसलेला अजितदादांनी खुपसलेला ही जनता कधी स्वस्थ बसणार नाही. एक दिवस त्याचा जाब विचारल्याशिवाय राहणार नाही. मुंबईतील दलित मुस्लिम समाज जे आहेत ते त्यांना फोन करतात. खोटं बोलतंय ते. मुंबईत कोणी कोणाला फोन करत नाही, मुंबईत कोणाला वेळ नाही. प्रत्येक माणूस आपापल्या कामात बिझी असतो. ती काय अंतरवाली सराठी काय, हे पागल काही बी बोलतंय, काय म्हणीन त्याला भरोसा नाही. काय जे बोलतंय उचलली जीभ लावली टाळ्याला, याचं काही खरं नाही. याला कोणी फोन करत नाही, काही नाही. हे फक्त सरकारला दबाव टाकण्यासाठी अशा काहीतरी वेगवेगळ्या वल्गना करते, बाकी काही नाही. ते मुसळधार पाऊस जरी आला तरी ते उपोषणाला बसणार नाही बसत. उपोषणाला मुसळधार पाऊस आल्यावर कुठं पळून जाईन हे सांगता येणार नाही. याच्यात रक्त तरी आहे का. हे काही बोलतं, हे खलास झाले पिऊन पिऊन, याच्यात काही रक्त राहिलेलं नाही. उगं काहीतरी फेका मारण्याचं काम करतं, हे जाणारच नाही. हे खरं तर याला अडवण्यासाठी कोणीतरी आलं पाहिजे, कोणीतरी याच्यासोबत चर्चा करण्यासाठी आलं पाहिजे. यासाठी ह्या वल्गण्यात बाकी काही नाही. मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्या, 2 दिवसात आरक्षण द्या, मुंबईला जाण्याची गरज देखील भासणार नाही असं देखील म्हणतो. मी तेच म्हटलोय ना, हे वाट पाहतोय आपल्याकडे कोणीतरी येऊन आपल्याला आश्वासन दिलं पाहिजे. ते नाही झालं तरी चालेल, पण फक्त आश्वासन दिलं पाहिजे. आणि खरं तर कुणबी प्रमाणपत्र देताच येत नाहीत. जे देता आले ते दिले ते सुद्धा 80% जास्त बोगस आहेत. ते येणाऱ्या काळात नक्कीच न्यायालयाच्या माध्यमातून रद्द होतील आणि 20% राहतील. त्याची त्यांनी 100%ची छाती बडवून घेऊ नये. आणि आता तर देताच येत नाहीत. त्यामुळे कुठलंही राज्य सरकार खरं तर जरांगीला जरी मुख्यमंत्री केलं तरी ते देता येणार नाहीत. त्यामुळे जरांगीने उगं कुठंतरी बळजबरी आणि दादागिरीची भाषा करू नये. फडणवीस यांना आज आणि उद्या 2 दिवसाची संधी आहे. 26 तारखेपर्यंत आमच्या मागण्याची अंमलबजावणी करा असं म्हणतात. ही दादागिरीची भाषा झाली. आणि वारंवार एका छोट्या समाजातला मुख्यमंत्री असल्यामुळं शरद पवारांना आग लागली. शरद पवारांनी हे बांडगुळ पुढं केलेलं आहे आणि ह्या बांडगुळाला समोर करून कुठंतरी अतिशय मुख्यमंत्र्याच्या कुटुंबाविषयी, मुख्यमंत्र्याच्या मातोश्रीविषयी काल वाईट बोलला. यापूर्वी मुख्यमंत्र्याच्या पत्नीविषयी बोलला आणि मुख्यमंत्र्याविषयी तर दररोज बोलतोय. माझी मुख्यमंत्र्यालाच विनंती की तुम्ही इतके दिवस शांत काय आहेत. याची पाठीमागच याच्या मुसक्या आवळणं गरजेच्या होत्या. याचं सगळं याच्या आसपासचे सगळे गुंड लोक आहेत, दारूवाले, मटक्यावाले, गुटक्यावाले, वाळूवाले, जमीन दाबणारे, हडप करणारे, विनयभंगावाले, बलात्कार करणारे, ह्या सगळ्या लोकांची याच्याकडे टोळी याच्या जीवावर, यांच्या पैशावर हे उड्या मारतोय. आणि आता काही अजितदादांचे आमदार याला रसद देत आहेत, एकनाथ शिंदेचे आमदार रसद देतात, शरद पवारांचे आमदार खासदार याला रसद देण्याचं काम करतात. यावर आंदोलन चाललेलं आहे. या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी याला वेळीच आवरावं. या कायदा सुव्यवस्था बिघडून देऊ नये. या राज्यामध्ये लोकशाही, या देशामध्ये लोकशाही याच्या मुसक्या आवळणं तात्काळ गरजेचं आहे. एक घर एक गाडी घ्या असं मराठा समाजाला त्यांनी आव्हान केले. 27 ऑगस्टला निघायचं.